गणेश डिंगोरे फेम गोटेगर संघाला कॉमेंट्री बॉक्समध्ये सोमनाथ खाडे सर या आणि आपण एकीकडे देऊया मॅन ऑफ द मॅच मयूरला पाहुण्यांच्या शुभ असते या रॉयल एनफिल्डचे एक्झिक्युटिव्ह रॉयल एनफिल्ड हंटर अँड क्लासिक 350 ज्याच्या शुभ असते मयूरला इथे आपण देतोय सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मॅच ऑन, लेट्स प्ले. कॉमेंट्री ऑन, लेट्स डू द कॉमेंट्री. बेस्ट ऑफ बेस्ट मिस्टर सोमनाथ खाडे, ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर, मनापासून धन्यवाद. इथं पहा पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा वार केलाय. दमदार सुरुवात करतोय. टिपिकल गणेश डिंगोरे स्टाईल मध्ये सुरुवात. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. भाई बागराव प्रस्तुत हा संघ मैदानावरती आज आपण पाहताय एसबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेकर बी आणि त्यांना फाईट करतोय झेंडा आटगाव. ही मॅच अतिशय रंगतदार पाहायला मिळेल. सकाळचं सत्र झेंडा आटगाव टीमनं 440चा झटका बोरशेती टीमला दिला. इथे पहा हा सुद्धा चांगला चेंडू, मात्र टिपिकल गणेश डिंगोरेला तुम्ही पाहताय कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग, अभ्यासपूर्ण फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला, फिल्डर जाईल आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतोय. 30 यार्डची पाबंदी असताना सर्कलमध्ये खेळण्यात माहीर पटाईत खेळाडू, सर्कलचा बादशाह बॅटिंग करत असताना गणेश डिंगोरे उत्कृष्ट सलामीवीर. इथे पहा रिवर्सचं अस्त्र चालवलंय, सक्सेसफुल केलंय, पॉइंटला बीट केलं, पाठलाग करतोय, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. गणेश डिंगोरेला थांबवणं कठीण. अजून एक बहारदार स्ट्रोक, चौकार. प्रयत्न यशस्वी झालाय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. SB 11 आई गावदेवी गोठेकर बी सुरुवात दमदार करतायत. गणेश डिंगोरे बॅटिंग करतोय. सकाळच्या सत्रामध्ये 69 धावांची तुफानी इनिंग ज्यानं साकारली. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. गणेश डिंगोरेची बॅटिंग पाहण्यासाठी सातत्यानं मैदानावरती गर्दी आपण पाहत असतो. भरपूर फॅन फॉलोविंग असणारा हा लाडका खेळाडू आहे. अलीकडच्या काळात आपण पाहताय तर गेल्या 5-7 वर्षापासून आपल्या नावाची छाप सातत्यानं मैदानावरती सोडली आहे. आई गावदेवी गोठेकर बी संघाचा ज्या ज्या वेळेला विचार केला जातो त्या त्या वेळेला धोनी हे नाव आवर्जून डोळ्यासमोर का येतं याचं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. इथे पहा ओव्हर पिच, इनसाइड आउट, फटका चांगला, जबरदस्त टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दणदणीत स्ट्रोक. गणेश डिंगोरे ऑन फायर, चौकार. डिंगोरे नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आहे. कोण रोखणार हे वादळ? कोण थांबवणार? कोण अडवणार? सुसाट सुटलेली ही गाडी कोण रोखणार? कशा पद्धतीने इथून व्यूहरचना केली जाईल? झेंडा आटगाव टीमला जर इथं मॅच मध्ये यायचं असेल तर ही विकेट अतिशय महत्वाची. हेमंत सोकांडे जाबाज खिलाडी, चांगला चेंडू टाकावा लागेल. चांगला टाकला होता, जबरदस्त चेंडू होता, अगदी खोलवर टप्पा टाकला होता. रिवर्स झाला, रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता, मात्र
प्रेडिक्ट केलं होतं कदाचित हेमंतनं. जबरदस्त चेंडू आणि या बचाव जर तुम्ही धोनीचा पाहाल तर निश्चितच एक चाणाक्ष खेळाडूप्रमाणे या ठिकाणी चेंडूला जागेवरच थांबवण्यात यशस्वी ठरलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं. चांगलं बॅटल या ठिकाणी रंगलेलं तुम्ही पाहिलं. 18 धावा धावफलकावरती जोडल्यात. गणेश डिंगोरे 6 चेंडू फेस करतोय आणि तब्बल 18 धावांवरती त्याची मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकावरती हल्ला बोल केलाय गणेश डिंगोरे. अर्थातच धोनीनं तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकावरती कमांड राहिली आहे. खेळ त्याचा अशाच पद्धतीचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी अभ्यासपूर्ण बॅटिंग करतो. मैदानाच्या चौफेर 30 यार्डला भेदण्यामध्ये माहीर पटाईत खेळाडू. पहिल्या षटकात 18 धावा वसूल केल्या. ओव्हर नंबर 2. सकाळचं सत्र ज्यानं गाजवलं तो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न. मात्र धोनी स्वतःवरती आत्मविश्वास दाखवतोय. स्ट्राईक स्वतःच्या हातामध्ये ठेवतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. लेफ्ट आर्म मीडियम फास्ट गोलंदाज गोलंदाजीसाठी अविनाश आलाय. सकाळी आपण पाहिलं असेल तर अविनाशनं चांगली गोलंदाजी केली होती. इथून संघाला कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ही जबाबदारी तो कशा पद्धतीनं पार पाडेल. इथे धोनीसाठी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. फटका लाजवाब. धोनीला थांबवणं कठीण आहे. मैदानाच्या चौफेर घणाघाती बॅटिंग करतोय. सीमारेषेच्या पल्ल्यात चेंडू पाठवला. 4. थँक्यू सो मच. क्रिकेटपट्टूंची शान. शहापूरची ही धरती बिरवाडी गाव आणि बिरवाडी गावामध्ये चाललेली ही ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आजोबांच्या आठवणीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थातच श्रेयसदादा वेखंडे यांनी स्वप्न पाहिलं. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेला आपण पाहत आहे. निश्चितच जेव्हा स्पर्धा चालू होते त्या दिवसापासनं शैलेश सरांबरोबर आमची चर्चा झाली. ग्रामीण भागाच्या टुर्नामेंट्स ज्या वेळेला होत असतात एक गाव एक संघ त्यावेळेला फार कमी वेळा प्रत्येक मॅचसाठी 500 व्ह्यूवर्स 1000 व्ह्यूवर्स 2000 व्ह्यूवर्स फार कमी वेळा पाहायला मिळत असतात. मात्र ओवी स्पोर्ट्स बिरवाडीची ही टुर्नामेंट ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला प्रेक्षक राजा प्रचंड प्रेम या स्पर्धेवरती सातत्यानं करताना पाहायला मिळाला आहे. या सर्व लाडक्या व्ह्यूवर्सचं सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज अर्थातच UTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. UTC लाईव्हच्या वाहिनीला मित्रांनो जरूर भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्रिकेटची मेजवानी त्याचबरोबर 101 तुम्हाला इव्हेंट्स या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येतील. निश्चितच त्यांच्या वाटचालीला आपण शुभेच्छा देऊयात. शैलेश भोईर सर आणि त्यांच्या टीमचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक राजाची गर्दी भरपूर आहे. जंगलात ग्राउंड आहे मात्र प्रेक्षक राजा आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी मैदानावरती येतो. या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून कौतुक आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं काम गणेश डिंगोरे अर्थातच धोनी करतोय. ठोकला चौकार. धोनीच्या पावलावरती पाऊल ठेवून बॅटिंग करत असताना रिवतचं अस्त्र चालवलं. उलटी तलवार. चेंडू सीमा पार.
इम्प्रोवाइज केलेले फटके तुम्हाला अलीकडे फार पाहायला मिळतात. गोलंदाज अविनाशवरती दबाव इथे निर्माण केलाय. कमबॅक करणं जाणतोय, करावं लागेल. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं वेट अँड वॉच फटका आपण पाहत आहे. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट करतायत. एक धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती तब्बल 16.5 ची सरासरी, 33 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. नेक्स्ट मॅच गंगारोड आणि त्यांच्या विरोधात सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी आसनगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या ठिकाणी संपर्क साधा. गंगारोड आणि गावदेवी आसनगाव दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण त्वरित संपर्क साधा. 2 षटकं संपली, 33 धावा धावफलकावरती बनवल्यात. चांगली बॅटिंग. अजूनही नॉट आऊट खेळतायत. अभेद्य भागीदारी. चांगल्या पद्धतीच्या भागीदारीची तुम्हाला नेहमीच गरज असते. भागीदारी या शब्दाला फार महत्त्व आहे. आयुष्याच्या वाटेवरती ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये तुमची बायको एक चांगली लाईफ पार्टनर, एक भागीदार तुम्हाला मिळाली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होत असतं. ज्याची बायको चांगली त्याचं आयुष्य चांगलं. निश्चितच एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही जाताय त्यावेळेला एक चांगला भागीदार तुम्हाला मिळाला तर तुमच्या व्यवसायाची भरभराट होत असते. तुमचा बिझनेस पार्टनर चांगला, तुमचा व्यवसाय चांगला. क्रिकेटच्या मैदानावरती एक चांगला पार्टनर तुम्हाला मिळाला तर निश्चितच तुमच्या संघासाठी तुमची धावसंख्या चांगली होत असते. इथं चांगली भागीदारी पाहायला मिळतीये. गोटेकर बी संघासाठी जयंत आणि धोनी या 2 खेळाडूंवरती विश्वास दाखवलाय समीर बागराव आणि त्यांच्या कर्णधारानं रोहन शेळकेनं आणि हा विश्वास सार्थ ठरवतायत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, त्यानंतर बॉडीवरती चेंडू आदळतोय. सिंगल कंप्लीट करतायत. 1 धावेवरती संतुष्ट राहतील. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल आली आहे धावफलकावरती आपण पाहताय तर 36 धावा. बिनबाद 36. चांगली बॅटिंग करत असताना आई गावदेवी गोठेकर बी या संघाला पुरस्कृत केलं समीर बागराव यांनी आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगला राहतोय. 36 धावा, 36 अनबिटन. इथे पहा बॅकफुटला जातोय, पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. जबरदस्त बॅटिंग. सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीनं चेंडूला काढलंय. प्रॉपर गॅप सिलेक्शन. गणेश डिंगोरेच्या बॅटचा क्लास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. प्रफुल्लवरती आक्रमण चढवलंय. ज्या प्रफुल्लनं आज सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडवली होती त्या प्रफुल्लवरती हल्ला झालाय. 40. इथं पुन्हा आक्रमण चढवलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 टप्प्यावरती चेंडूला पकडतोय, फेकतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेचं योगदान स्कोरबोर्डवरती आपण पाहताय 41 धावा. 41 बिनबाद. चांगली सलामी. दुपारचं सत्र आहे. प्रेक्षक राजाचं मनोरंजन करत असताना गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे जोडी मैदानावरती. 41 विदाउट लॉस. प्रफुल्लचा हा चेंडू फटका खेचलाय. चेंडू हवेत धावताय. झेलसाठी प्रयत्न केले. प्रयत्नांती परमेश्वर. मात्र शेवटी हातातनं चेंडू ड्रॉप झालाय. कधी कधी आजार इतका गंभीर असतो की डॉक्टर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. इथं हा झेल खूप दूर होता. प्रयत्न भरपूर केले मात्र शेवटच्या मोमेंटला हा ड्रॉप. दैव बलवत्तर. 2 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 43 या आकड्यावरती. दोन्ही वैयक्तिक 32. जयंत 11. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. प्रफुल्ल. शॉट ऑफ लेंथ. हुक केलंय. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर येतोय. मोठी चेस त्याच्यासाठी. जाऊन पकडून फेकेल तोपर्यंत इथं 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. दुपारचं सत्र आहे. मैदानात पाणी पाठवा. दुपारचं सत्र आहे. ऊन आहे. निश्चितच पाण्याची गरज शरीराला फार गरजेची आहे. या अनुषंगानं दुपारच्या सत्रामध्ये डिहायड्रेशन खूप होत असतं शरीरासाठी आणि या आरोग्यासाठी खेळला जाणारा हा खेळ आहे. आरोग्य पाळणं गरजेचं आहे. हेल्थ इज वेल्थ. तुमचं उत्तम आरोग्य ही तुमची खरी श्रीमंती असते. जगलात तर कमवत राहाल. सर सलामत तो पगडी 50. पाणी पिण्याचा हा समय अगदी काही क्षणांचा टाइम आउट तुम्हाला देतोय स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. झेंडा आडगाव कशा पद्धतीनं कमबॅक करायचं यासाठी शॉर्ट मीटिंग त्या ठिकाणी घेत आहेत. टीम हडल संदीप निमसे आणि टीम चर्चा करतील. मार्ग कशा पद्धतीनं काढला जाईल हे त्यांना निश्चितच अभ्यास करावा लागेल. कदाचित आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय राजेश मडके सरांना टीम मिस करते आहे. आहेत का? दिसत नाही. नक्कीच आज आपण पाहिले तर त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाही. न्यूट्रल भूमिकेमध्ये राहिलेत. नेहमी आपण पाहताय तर एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून भूमिका पार पाडतात. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा चांगल्या दर्जाचे, फलंदाजी सुद्धा आकर्षक. ज्या वेळेला हेमंतचा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला त्यानं जरूर सांगितलं की आमच्या सर्वांच्या पाठीशी उभं राहून सर्वांना एक चांगलं गायडन्स आणि चांगलं मार्गदर्शन राजेश मडके सरांचं आणि संदीप निमसे सरांचं सातत्यानं राहिलंय आणि त्याच बळावरती आम्ही आज विजय मिळवला. या अनुषंगाने खेळ पाहायला मिळतोय. षटक संपले. तिसरं कमबॅकची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही. क्रिकेटचा खेळ आहे. कधी पलटी होऊ शकतो. 45 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकाचं स्वागत. सोपाना त्याला दाखवले आसमान. गणेश डिंगोरे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कौतुक सातत्यानं या ठिकाणी होत आहे. ओवी स्पोर्ट्स भिरवाडी आणि श्रेयस दादांच्या संपूर्ण आयोजनाचं कौतुक सातत्यानं होत आहे. आपण पाहताय तर भिरवाडीकरांच्या या बहारदार नियोजनाचं आणि भिरवाडीच्या या ऐतिहासिक मैदानावरती ज्याची बॅट तळपतीये शहापूर तालुक्याचा लाडका धोनी त्याचं कौतुक सातत्यानं होत आहे. गोलंदाज सोपान कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू फेकावा लागेल. इथे पहा चांगला फटका. सीमारेषेच्या जवळ पकडलंय. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि इथं कदाचित विकेट सॅक्रिफाईस केली जाते जयंतची. फलंदाज माघारी पाठवला जातोय. रनआउट. गाडेकर, शुभम गाडेकर, आपण कुठं असाल तर संपर्क साधा. शुभम गाडेकर. शेवटच्या षटकात पहिल्याच बॉलवरती आपण पाहाल तर मोठा धमाका षटकार. 50 पार केली होती. 52 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. इथं आपण पाहताय जयंतची विकेट कदाचित सॅक्रिफाईस केली. आतिशचं मैदानात येणं गरजेचं होतं. मैदानावरती आतिशबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू, हार्ड हिटर, जेन्युइन ग्रेट फिनिशर म्हणून आतिश भांडेकडे पाहिलं जातं. विध्वंसक स्फोटक बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकाचा अजून खेळ आपण पाहताय. 4 चेंडू शिल्लक. बॉलर तयार. सोपान धोनीसाठी बॉडी लाईन फुल टोज. आडव्या बॅटनं फिरवलंय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिल्डर सीमारेषेच्या जवळ पकडफेक. सिंगल एक धाव. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत गणेश डिंगोरे. वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. आज सुद्धा पुन्हा या मॅच मध्ये अर्धशतक करण्याची संधी त्याला कदाचित मिळू शकते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 40 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. अतिशालाय बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं गेली काही वर्ष आपण या खेळाडूला पाहताय. शहापूर तालुक्याचं नाव ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती आई गावदेवी गोठेकर बीचं नाव या खेळाडूने नक्कीच मोठं करण्याचं काम केलं. इथं पहा त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना चूक झालीये.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय, चुकीला माफी नाही, चौकार. दोन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक राहिलाय. 57 धाबा धावफलकावरती अंकित झालेल्या तुम्ही पाहताय. उर्वरित दोन चेंडू शिल्लक, 57 धाबा. चांगली धावसंख्या इथं उभारली आहे. मात्र या मैदानावरती आपण पाहिलं तर चर्चा सातत्यानं आपण केली आहे. कुठलीही धावसंख्या या ठिकाणी विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही. या खेळपट्टीचा आपण विचार करताय, सीमारेषेवरती बाउंड्री लाईनचा विचार आपण केला तर निश्चितच आम्हाला धावा बनवाव्या लागतील. या आतिशला अजूनही माहिती आहे. जबरदस्त प्रहार चौकारानंतर ठोकलाय हा षटकार. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. 40 धावा धोनीच्या होत्या. कदाचित उर्वरित 2-3 चेंडू तो खेळला असता तर अजून एक अर्धशतक त्याला करता आलं असतं. मात्र नॉटआउट खेळतोय 40 या आकडावरती. षटक संपलंय. चौथं आतिश खेळतोय 12 वरती. 4 षटकं संपली. 65 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 66चं एक तगडं आव्हान या ठिकाणी उभं केलंय झेंडा आटगाव समोर. चला गंगा रोडचे कॅप्टन आणि त्यांना फाईट करेल टीम गावदेवी आसनगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित टॉस कबास कक्षामध्ये या. आसनगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि गंगारोड टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. या युवा यंग डॅशिंग डायनामिक प्रतीकभाई खाडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल करतायत. द्वितीय फेरीचा हा सामना असणार आहे आणि महत्त्वाची मॅच. प्रत्येक सामना डू ऑर डाय नॉकआउट स्टेजमध्ये आणि नॉकआउट पद्धतीने खेळली जाणार ही टुर्नामेंट. हेड इज अ कॉल. सचिन सर, टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल? सर आम्ही पहिले बॅटिंगच करणार आहे. ग्राउंडचा विचार केला गेला तर ग्राउंड पण अतिशय उत्तम राहतं आणि आयोजन बघायला गेलं तर बिरवाडीची वर्ल्ड कप म्हणून शहापूरची ओळख झालेली आहे आणि मनीष खाडे आणि त्यांची सर्व टीमचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो का आम्हाला खेळायला संधी दिली. चला दोन्ही टीमला सचिन सर समोर जितूभाई. सकाळच्या सत्रामध्ये तुफान बॅटिंग त्यांनी केली आहे. निश्चित एक चांगलं बॅटल आम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी काय रणनीती, कुठला गोलंदाज, कुठला अस्त्र तुमच्याकडे आहे? जितू बघायला गेलं तर शहापूरमध्ये वन ऑफ द बेस्ट बॅट्समन आहे. आम्ही आमच्या चांगल्या स्ट्रेंथवर खेळणार आहे. आता तो कसा खेळतो त्याच्यावर आहे. आमचे बॉलर त्यांच्या स्ट्रेंथवर खेळून कमीत कमी आता जास्तीत जास्त आम्हाला टार्गेटच द्यायचं आहे ते आम्ही विचार करतो. नक्की. या आपण कंप्लीट करूया. या रिटर्न या दोन्ही कॅप्टन या. बघा त्यांचं डिस्कशन किती एकदम ते मग्न झाले. लगेच आवाजसुद्धा ऐकत नाही आहेत. नाही सहज जोक केला. या चालेल. थोडं आम्ही प्रेशर रिलीज केलं. आम्हाला विनोद करायला चान्स मिळत नसते ना, कारण क्रिकेट एवढं भारी चालू आहे तर विनोद येणार कधी. शिटी वाजली आणि बॅटरी फुटली माईकची, असं झालं ते. पण बॅटरी लावतील आमचे डीजे जबरदस्त आहेत. मयूर माझा आवाज वाढव जरा मयूर. बघा मैदान सुद्धा दाखवलं जात आहे. अगदी बर्ड आय व्ह्यू, विहंगम दृश्य इथे टिपलेलं आहे. आता स्क्रीनवरती येईल आलंच. बोलणं आणि बटन दाबणं हे UTCला सांगायची गरज नाही आहे. एका क्लिकवरती सगळं गोष्टी आपल्या स्क्रीनवरती बघा 4 फ्रेममध्ये दाखवलं जाते.
एका बाजूला लाईव्ह, दुसऱ्या बाजूला आधीच्या घडलेल्या घडामोडी, तिसऱ्या बाजूला आधीची चाल आणि चौथ्या बाजूला पूर्णपणे गोलाकार मैदान. वा, निसर्गाच्या छायेमध्ये आच्छादित असलेलं हे गोलाकार कृती बिरवाडीचे अनबान शान स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती मैदान. टॉस झाला, पहिली इनिंग समाप्त केली. 30 दहशत तो दरारा गोटेकर संघाचा वीत गणेश डिंगोरे आपण पाहिला. आणि आता आपण डिंगोरेच्या नंतर संदीप आणि हेमंतचा तो करारा जबाब कसा असेल ते बघूया. मोठ्या संघांविरुद्ध मोठी धावसंख्या आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठ्या दिलाने, शिवबाच्या काळीजाने लढाई करणं गरजेचं असतं. म्हणतात ना की मोठं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचं काळीज हवं. तसं साम्राज्य निर्माण करणारे स्वर्गीय विठ्ठलराव खाडे यांचं सुद्धा काळीज शिवबाचंच ताकदीचं होतं असं म्हणूया. आणि त्याच काळीजाचे आजचे सर्व संघ आणि आजचे खेळाडू पाहतोय आपण, म्हणून त्यांचा खेळ आज देखणा होऊ लागलाय. हो हो हो, दाखवलं, ओव्हर पिच उडवलंय तिथे लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. जसं इथे फिल्डिंग सजवली तसं विकेट आली. फलंदाज बाद, संदीप परततोय, बिग विकेट डाऊन. असताना एक पाय वर घेतला, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर पिच होता, लालच दिली होती, एलिव्हेशन निश्चित प्राप्त करता आलं नाही संदीपला आणि त्या कारणाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होऊ शकला नाहीये. पहिला 440 होल्डचा धक्का इथे दिलाय आणि गोटेकर संघाने लगेचच पकड मजबूत केलेली आहे या सामन्यावर. अजून एक इथे अवे फ्रॉम द बॉडी हाफ वॉली उडवला तिथे फ्रंट फुटला येऊन. असे फटके राहुल द्रविड खूप मारायचे, परंतु त्यांच्या फटक्यामध्ये टायमिंग असायचं, एलिव्हेशन छान असायचं, फ्लॅट फटके खूप चांगले खेळले. सर्वात कमी षटकार मारण्याचा कीर्तिमान, परंतु सर्वात बेस्ट ऑफ बेस्ट भिंतीप्रमाणे उभा राहण्याचा कीर्तिमान सुद्धा त्यांच्याच नावाने राहुल द्रविड. भिंत, क्रिकेट जगतातली भिंत, अतूट भिंत, फेविकॉल का जोड. यावेळेला इथे ह्या फटकेबाजूला तोड नाहीये आणि झेल घेण्यासाठी सुद्धा इथे गणेश डिंगोरे आसुसलेला होता. संदीप गेला आणि त्याच्या एवन जोडीमधला अजून एक मातब्बर हेमंत सुद्धा जात असताना सामन्याची हवा निघाली आहे. सेकंड बिग विकेट डाऊन. त्याचा तोल सावरला, नुसतं त्याची बॅटिंग बघायची नाहीये, त्याचं फिटनेस सुद्धा तितकंच जबरदस्त आहे. अफलातून जागा पण त्याची तीच असते, मिड विकेट झोन त्याला खूप आवडतं. खेळाडू कक्षाच्या बाजूला तो विपक्ष खेळाडूंशी सुद्धा गप्पा मारत असतो, प्रेक्षकांचा अनुभव घेत असतो. आणि गणेश डिंगोरेने हा उत्कृष्ट झेल टिपलाय बघा. अगदी पडता पडता चेंडूला आपल्या सुरक्षित हातामध्ये विसावून घेतलं आणि सुटकेचा विसावा, सुटकेचा निश्वास टाकलाय गोटेकर. त्याचं कारण की दोन्ही मातब्बर ओपनिंग पेअर डगआउटमध्ये परतली. आता सोपान आहे आणि राजेश मैदानावर. या वेळेला सुद्धा टर्न करतो गोलंदाज, चांगली फिरकी, चांगला फ्लाईट दिला गोलंदाज आधी. पंच अभि सुद्धा काहीतरी दर्शवत आहेत. पंचांची शरीरयष्टी असे की आम्हाला वाटतं की 6 स्टंप लावली तर दिसणार नाही, इथून स्टंप दिसणार नाहीयेत. अभि सर इनसाइड आउट हाफ वॉली घेतलं, टायमिंग ला जबाब आहे, चेंडू मिळणार नाहीये, चेंडू जातोय डीप कव्हर झोन कडे. सुंदर 4 धावांसाठी.
छान, अतिशय छान, मस्त पद्धतीने मिडलिंग छान होतं, टायमिंग बेमिसाल. या फटक्यांची नितांत गरज आहे. आणि हा अगदी झाडू शॉट स्वीप केलाय, सॉक स्लिप चारा बाजूला अगदी फटकेबाजी करण्यामध्ये माहिर दिसतोय मिस्टर सोपानने. ठोकला अजून एक उत्कृष्ट फटका. एक क्षमता खूप चांगली आहे. अचूक निर्णय देण्यामध्ये माहीर असलेले त्रिकूट आपण पाहतो ह्या टुर्नामेंटमध्ये. यावेळेला अगदी चेंडूला लो बॅकलिपने फक्त ड्राईव्ह केलंय. बॅटच्या पुढच्या टोला मिडल छान झालेला, परंतु जशी फिल्डिंग जमवली आहे तिथेच चेंडू जात आहेत. दोन लागोपाठचे सुंदर चौका सोपानने लगवल्यानंतर तोच सोपान आता प्रेक्षकांच्या भेटी समोर आलाय. स्ट्राईक एंडला प्रेक्षकांना नक्कीच तो मोठी आतिषबाजी दाखवेल. चहूबाजूला पाहतोय, मैदान न्याहाळतोय, त्याच्या नजरेमध्ये घेतोय की मला गणेश डिंगोरेच्या पद्धतीने कशा प्रकारे चौफेर फटके मारता येतील तो प्रयत्न नक्कीच करेल आता आणि केला पाहिजे. इथे उडवलाय फुल टॉस, दोन फिल्डरच्या मधून चेंडू एका टप्प्याने जातोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार सोपानच्या बॅटमधून. सोपानसाठी वाजवा, त्याची चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. मागच्या षटकात लागोपाठ दोन आणि हा पहिलाच चेंडूला सामोर जात असताना त्याने लक्ष वेधून तर घेतलंय, परंतु सामन्याला खेचून घ्यावं लागेल. 16 चेंडू शिल्लक आहेत, 51 अजून पाहिजेत धावा, अशक्य नाही आहेत. अवघड झालाय थोडासा सामना, कारण दोन मातबर खेळाडू परतल्यानंतर या जोडगोळीने संघाचे सूत्र, सामन्याचे सूत्र, संघाचं सुकाणं आपल्या खांद्यात वाहून घेण्याचं धाडस दाखवायला सुरुवात केलेली आहे. धाडशी खेळावं लागेल, धाडसी दाखवते वृत्ती इथे. आणि इथे बघा काय ती कृती, झेल टिपलाय. झेल टिपला असं वाटलं की चेंडू जाईल पार, परंतु नाही. मी सुद्धा भांडे आहे, आतिश भांडे आहे, मी सुद्धा विकेट ठेवण्याची क्षमता ठेवतोय. मी अशी तशी फिल्डिंग नाही सजवली आहे. जशी फिल्डिंग तसा चेंडू, तसं निमंत्रण दिलं फटका मारण्यास आणि विकेटला प्राप्त केले. सोपान घातक फलंदाज बाद. छान. आपण कोरोनाच्या काळानंतर जशा मॅचेस सुरू झाल्या तसं आम्ही कॉमेंटेटर नेहमी सांगू लागलो होतो प्रेक्षको की
आता क्रिकेटला, टेनिस क्रिकेटला आणि मराठी संगीताला सुगीचे दिवस येत आहेत आणि आले. गोल्डन डेज फॉर टेनिस क्रिकेट अँड मराठी म्युझिक अँड सॉंग्स ऑल्सो. खरंच खरी गोष्ट आहे आणि हेच आवश्यक होतं आपल्याला. आधीच्या काळामध्ये आपल्याला बॉलिवूड सॉंग्स, बॉलिवूड मूवीज खूप आवडायच्या, त्यांचं संगीत आवडायचं, अजूनही आवडतं. परंतु त्यामध्ये आता भर पडली ती ह्या मराठी संगीताची, मराठी गाण्यांची. हळदी सॉंग्स असतील, रॉक सॉन्ग असतील, इथे विकेटचं पतन झालं. कारण इथे आता मात्र जसे सोपान पण बाद झाले, तेव्हा पुन्हा एकदा सामना अगदी मोठ्या दिमाखाने वळला तो गोटेकर संघाकडे. हा बघा फुलर लेंथ होता. SB11 आई गावदेवी गोटेकर विरुद्ध झेंडा आडगाव. ज्या झेंडा आडगावने अक्षरशः बोरशेती सारख्या तगड्या संघाला पाणी पाजलं, तो इथे नांगी टाकतोय गोटेकरच्या समोर. म्हणजे गोटेकर संघ किती वचड आहे हे इथे सिद्ध होत आहे. बोरशेती संघ सुद्धा त्याच कॅलिबरचा, त्याच कॅपॅसिटीचा, त्याच पोटेन्शियलचा, परंतु त्या ठिकाणी आडगावची ताकद खूप पणाला लागली होती. परंतु ह्या सामन्यामध्ये आडगावच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली आहे. सुरुवात खराब झाली. थोडंसं डोकं शांत ठेवून कंट्रोलमध्ये सुरुवात करायची होती. सुरुवात चांगली केली असती हेमंत आणि संदीपने तर मे बी. आता मात्र चित्र वेगळं असतं. घाई गडबड झाली, हाराकिरी झाली बॅटिंगमध्ये, विकेट इथे फेकल्या गेल्या. हा चेंडूसुद्धा चांगला टप्पा पडल्यानंतर टर्न झाला, आउट स्विंगर होता. आतिश भांडेचं षटक समाप्त झालं. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झाली. दोघांनी पण चांगली बॉलिंग केली. इथे 3 गडी बाद झालेत आणि धावसंख्या पाहतो आपण फक्त अवघी 15. 66चं लक्ष असताना अजून जिंकण्यासाठी इथे लकी आकडा म्हणजे 51 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आज सन्माननीय UBT गटाचे शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण भाई भेरे साहेबांचा आज वाढदिवस आहे. आपण दिवसभर त्यांना वाढदिवस अभिष्ट चिंतन करतोय, त्यांना शुभेच्छा देतोय. भरभरून त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व सुख समृद्धी सेवाही लाभो आणि त्यांच्या हातातून सुद्धा सेवा घडावी. जशी सन्मानी श्रेयसदादा वेकंडे साहेब त्यांच्या आजोबांच्या पावलाती पाऊल ठेवून जनसेवा करतायत आणि ही क्रिकेटची सेवा सुद्धा त्यांच्याकडूनच आहे मित्रांनो. त्यांचीच पुरस्कृत स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 20-25. पहिला चेंडू अचूक टाकला गोलंदाजाने. प्रीतम प्यारे पुन्हा एकदा आले आपल्या बॉलिंग मार्कवरती. बॉलिंगमध्ये पण चांगली सुधारणा केली आहे गोटेकरच्या टीमने. यावेळेला समोर आडव्या बॅटनी सरळ अगदी खेचून मारलाय. खूप मोठा बाउन्स पाहिला आपण. कॅप्टन बॉल आहे. खूप चांगली उडी मारतो, टुनकन उडी मारली आणि समोर गेला स्क्रीनच्या 4 धावांसाठी. धावसंख्या 2.2 षटक प्रेक्षको. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये पाहिजेत 47 धावा जिंकण्यासाठी झेंडा आडगाव संघाला. राजेश खेळतोय. बॅकलिप त्याची तयारच असते. चेंडूला येऊ देतोय परंतु चेंडूच्या रेषेत पोहोचत नाहीयेत. चेंडूच्या रेषेत पोहोचलं पाहिजे. मेरिट काय, चेंडूचा टप्पा कुठे आहे, तसा शॉट सिलेक्ट करता आला पाहिजे. वारंवार आपण असे सरळ फटके नाही मारू शकत. त्यानंतर फटक्यामध्ये नियंत्रण पाहिजे. जसं गणेश डिंगोरेने चहूबाजूला फटकेबाजी दोन्ही पण सामन्यांमध्ये केली. अगदी तरुण वर्गाला तो भुरळ पाडतोय असा गणेश डिंगोरे आपण बघितला. हा इनसाइड आउट. हे फटके सुद्धा गणेशने छान दाखवले. हा फॉली ओव्हर पिच घेऊन कशा प्रकारे आपण सरळ बॅटनी फटके सजवू शकतो. आणि हा येतोय हंटर रॉयल फील्डचा 350 क्लासिकल चौकार.
पुढे आला बाउन्स झाला आणि तिथे मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रॉंग फिल्डिंग आहे लॉंग ऑनला. अभेद्य भिंत भेदणं कठीण झालंय. सामना सुद्धा कठीण झालाय, अवघड झालाय. 7 चेंडूमध्ये 42 पाहिजेत. 24 धावा झाल्यात आतापर्यंत. फक्त 4 गडी बाद, 7 चेंडू शिल्लक. चांगले कडक फटके, कडक आवाज येतोय बघा डीप कव्हरला. तिथे फिल्डरने एक बोनस दिलाय. जाता जाता एक बोनस, दिवाळी होऊन गेली आहे. आडगावकरांना एक बोनस 4 धावांचा मिळाला. लकी 4 रन बघा. चेंडू त्याच्यावरती नाराज झाला. चेंडू म्हणतो की मी नाही तुझ्याकडे येणार, जा. नाराज होता. त्यांनी काटा बदलला आणि 4 धावा बहाल झाल्या तिथे. आडगावच्या खात्यामध्ये धावसंख्या इथून आता 28 आहे. पासष्ट धावा चांगला टार्गेट सेट केला होता. त्यामध्ये एकट्या 40 धावा. गणेश डिंगोरेच्या काय खेळतोय. रन मशीन. प्राऊड ऑफ शहापूर, प्राऊड ऑफ साबगाव, गोटेघर, माफ करा, प्राऊड ऑफ गोटेघर. गोटेघर वाफे पहिला सामना झाला. आजूबाजूची गावं, वाफेच्या टीमला सुद्धा त्याने पराजित केलं. आणि इथे मात्र तगडा आडगाव संघ ज्याने बहुशेतीला पाणी पाजलं त्या संघाला सुद्धा इथे पराजित करण्याच्या मार्गावरती वाटचाल सुरू आहे ती गोटेघरच्या संघाची. पहिला डॉट दिला पंचांनी. यावेळेला ऑन द राईस चाबुक शॉट, जबरदस्त फटका, डायरेक्ट पाण्यात. षटकार. आडव्या बॅटने इथे पुन्हा एकदा डीप कव्हरला पावलांचा वापर करून ड्राईव्ह केलाय. शेवटचा क्षण इथे गोड करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांचा. त्यांनाही माहिती की आपण आता पराजयाला सामोरा जातोय. शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करण्यासाठी चांगले फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मोहन आणि सानीचा. सनी, हो मस्त स्क्वेअर कट, वा. दान 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 करत चेंडू. 1 टू 4, 4 रन. झेंडा आडगावच्या अगेन्स्ट इथे झेंडा गाडलाय तो गोठेगरने. SB 11 आई गावदेवी माते की जय. सन्माननीय स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे साहेबांची सुकन्या शरद पवार गटाच्या सन्माननीय आपल्या जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्याताई वेखंडे मॅडमचं इथे आगमन होत आहे. प्रेक्षको, टाळ्यांच्या गजराने आपण स्वागत करूया ताईंचं. महिला सुद्धा आता मागे नाहीये. पुरुषांच्या बरोबरीने त्यांचं आता
अविरतपणे कार्य सुरू आहे. हे भारतवर्षाची मोठी उपलब्धी आहे आणि त्यामधील आपल्या ताई येत आहेत आपल्याकडे. वेखंडे ताई येत असताना जिल्हाध्यक्षा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, आपण त्याचं टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे साहेबांच्या बाबांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा, बिरवाडीकरांचा मान अभिमान सन्मान वाढवणारी स्पर्धा आणि आयोजकांच्या विनंतीस मान देऊन त्याचबरोबर बिरवाडी गावावरती आणि आम्हा सर्वांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी शहापूर तालुक्याचा मान अभिमान सन्मान महिला भगिनींच्या पाठीशी उभं राहून निश्चितच त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या, अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आणि आपल्या गावाची शान वाढवणाऱ्या बाबांच्या सुकन्या विद्याताई वेखंडे, त्याचबरोबर अपर्णाताई खाडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर या संपूर्ण परिसराचं युवा पर्व, तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, युवा डॅशिंग हँडसम श्रेयसदादा वेखंडे यांच्या मातोश्री त्याचबरोबर मावशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अतिशय चांगली उपलब्धी आपल्याला